त्या भाळावरचं कुंकू दिसलं नसतं, ते लावलंच नसतं आणि आमच्या अंगणातली पवित्र तुळसही दिसली नसती. म्हणून त्या व्यक्तिमत्वाचं वर्णन किती संतांनी किती सुंदर केले पहा बरं. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पुंडलिकासारखं दैवत नाही, पंढरीसारखं तीर्थ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, भगवद्गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माता नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, सुतकीर्ती मोडवी जटवी सारखा धीर नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, भरतासारखा भाव नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्यासारखा धूर्त नाही, काजळाहून काळा नाही, लोण्याहून मऊ नाही, माणसाच्या शरीरात शरीर नाही आणि या पृथ्वी तलावर छत्रपती शिवरायांसारखा राजा होणे नाही. या पृथ्वी तलावर छत्रपती शिवरायांसारखा राजा होणे. क्षत्रिय कुलावतंस बहुजन प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. काय सांगते ते संतांचे प्रकार. संतांना शरण जाऊन गळ्यात तुळशीची माळ 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवरायांना गळ्यात घातली. योगगडावर संत तुकाराम महाराजांची भेट झाली. मुघली सल्तनी मागे लागली असताना तुकोबारायांचं संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रत्येक वाक्यावर एवढं चित्त लावून बसले ना. छत्रपती शिवाजी महाराज उपनिषदांचा जन्म झाल्यापासून पृथ्वी तलावर अवतारी पुरुष युगपुरुष म्हणजे म्हटलं जातं. चमत्कारी साक्षात्कारी नव्हते. आज विज्ञानानं सुद्धा माझ्या राजाचं नाव घ्यावं अशा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसले. येणाऱ्या मुघले सत्तरीच्या सगळ्या सैन्याला बसलेला प्रत्येक जण जिरेटो घातलेला दिसला. ही नामाची ताकद आहे आणि ही ताकद आमच्या वारकरी संप्रदायात आहे याचा अभिमान आहे. म्हणून मंडळी नामचिंतनाशिवाय तुम्हा आम्हाला पर्याय नाही. प्रभूचं चिंतन आयुष्याचं शेवटचं गमक असायला पाहिजे. म्हणून मोक्षाच्या गतीला जायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. हरिपाठाच्या 28 अभंगांना